देवता वात देवता सूर्य देवता चंद्रमा देवता वसो देवता रुद्रा देवता दित्या देवता मरु मात्र अद्याप घोषणा होत नाही. नेमकं कशा काय मला असं वाटतं का आज जर आपण सगळ्या इतरही लोकसभा मतदारसंघाचा जर अभ्यास केला तर बऱ्याचशा मतदारसंघांमध्ये निवडणुकीच्या फॉर्मच्या अगोदरच बऱ्याचशा उमेदवार त्या ठिकाणी जाहीर झालेल्या आहेत आणि आपली ही नाशिकची निवडणूक ही 5व्या टप्प्यात म्हणजे महाराष्ट्रातली शेवटच्या टप्प्यामध्ये आणि म्हणून आज आता 23 तारीख आहे आणि 2 दिवसानंतर फॉर्म भरायची डेट येणार आहे. तर मला असं वाटतं का 1-2 दिवसामध्ये अधिकृत घोषणा त्या ठिकाणी होईल. आपल्याला उमेदवारी म्हणले की काही जरी असलं तरी राष्ट्रवादी आपला दावा नाशिकचा काही सोडणार नाहीये. आपल्याला काय वाटतंय? नाही, आम्हाला विश्वास आहे की ही जागा विद्यमान शिवसेनेच्या लोकप्रतिनिधीची आणि म्हणून ही जागा साहजिकच शिवसेनेला सुटणं अपेक्षित आहे. आपण काल मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. शिवसेनेला जरी जागा सुटत असली तरी आपल्यालाच तिकीट म्हणजे जे विद्यमान खासदार आहेत त्याच खासदारांना तिकीट मिळेल असं आश्वासन दिलंय मुख्यमंत्र्यांनी. वाटतं का अधिकृत घोषणा ही मुख्यमंत्री महोदय लवकरच 1-2 दिवसामध्ये करतील. भाजपने परत एकदा दावा केलेला आहे की ही जागा भाजपला सुटावी. ते सांगितलं का ही विद्यमान शिवसेनेचा लोकप्रतिनिधी यांची जागा असल्या कारणानं ही जागा शिवसेनेलाच सुटणार आणि त्यामध्ये लवकरात लवकर 1-2 दिवसामध्ये अधिकृत घोषणा उमेदवाराची त्या ठिकाणी होईल. भाजपकडनं अशी मागणी होते या जागेवरती दावा विद्यमान शिवसेनेचा लोकप्रतिनिधी असल्या कारणानं ही जागा शिवसेनेलाच सुटेल आणि भाजपला जाणार असं नाराजी होती. ती नाराजी दूर करण्यात आपल्याला यश आलं. त्यांच्या भेटीगाठी आपण घेतल्यानंतर मला असं वाटतं का प्रत्येक वेळेस ज्यावेळेस महायुती 3 पक्षांचे असल्या कारणानं प्रत्येक पक्षामध्ये अनेक इच्छुक आहेत आणि म्हणून जी काही अधिकृत ज्यांची जागा असेल जागा वाटपामध्ये जाते एखाद्या पक्षाला तर मला असं वाटतं का निश्चित इतरही पक्ष त्यामुळं वरच्या पक्षश्रेष्ठींचा आदेश पाळून निश्चित या ठिकाणी एकत्रितरित्या कामं करतील.